नंतर गार्लिक टाकू, लसूण टाकू. त्यानंतर त्याला थोडंसं ढवळायचं. ढवळ झालं. त्यानंतर इकडे आपला पास्ता रेडी आहे. त्यानंतर थोडासा कांदा टाकायचा आणि टोमॅटो टाकायचा आणि थोडंसं ढवळायचं. आणि इकडे परत परी आली आहे आपली. थोडंसं बघायला दादा कुठे काय करतोय. आणि इकडे आपण आता टाकलंय शेजवान चटणी आणि रेड चिली सॉस, थोडंसं ऑरिगॅनो आणि थोडंसं पिझ्झा सॉस आणि मेल्ट चीज थोडंसं अजून. मग इकडे मेल्ट करायचं आणि थोडासा पास्ता पण टाक. त्यानंतर पास्ता टाकायचा आणि असं ढवळायचं.